अतिशय महत्वाच्या प्यानो. आणि म्हणून आजच्या सकाळी आम्ही आध्यात्मिक रीतीने प्यानो नाता काय आहे ते आम्ही समजून घेऊया. आणि म्हणून मी जे काय पाठीमागच्या वर्षी तुमच्याशी बोललो असेल त्या गोष्टी बोलणार नाही. मी फक्त 2 गोष्टी बोलेल आणि नंतर आम्ही आध्यात्मिक नाता काय आहे खरा आणि त्याचं महत्व काय आहे ते आम्ही समजून घेऊया. प्यानो आम्ही वाचूया मत्तशी वर्तमान 2 अध्याय 10 आणि 11 वचन. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते त्या घरात गेले. तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पिली. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्यानो की ज्यावेळेस येशूचा जन्म झाला त्यावेळेस काही गोष्टी घडल्या प्यानो आणि त्या गोष्टींचं वर्णन बायबलमध्ये केलेलं आहे. पहिलं जे वर्णन आम्ही पाहतो प्यानो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतला त्यावेळेस मागे लोक बायबल सांगतं की पूर्व दिशेकडून ते यरूशलेममध्ये आले प्यानो. आणि बायबलमध्ये असं म्हटलंय की ते यरूशलेममध्ये आल्यानंतर हेरोद त्यावेळेस राज्य करत होता आणि हेरोद आणि त्याच्या प्रजेला त्याने विचारलं की यहुद्याचा राजा जन्माला येणार होता तो कुठे आहे. कारण की पूर्व दिशेला तारा तुटलेला आम्ही पाहिला आणि त्याला नमन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हेरोद आणि बायबल सांगतं की संपूर्ण इस्रायल यरूशलेम हादरून गेलं प्यानो. आणि मग काय झालं माहितीये, त्यावेळेस हेरोदाने शास्त्री आणि ज्ञानी लोक यांना बोलवलं आणि त्यांना बोलून विचारलं की यहुद्याचा राजा जो जन्माला येणार होता तो कुठे येणार आहे. त्यावेळेस त्यांनी शास्त्रातून त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं यहुद्यातील बेथलेम गावामध्ये. आणि मग आम्ही पाहतो की ती मागी लोक त्या बेथलेम त्या शहराकडे चाललेले आहेत प्यानो. आणि जात असताना त्यांना माहित नव्हतं की येशूचा जन्म नेमका कुठल्या घरामध्ये झालाय ते त्यांना माहित नव्हतं प्यानो. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हे लोक येशूला पाहण्यासाठी निघालेले आहेत कारण की त्यांनी अगोदर तारा तुटलेला पाहिला प्यानो. आणि तारा तुटलेला पाहिल्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय जबरदस्त आहे प्यानो. आम्ही ते 10 वचन वाचूया. 2 अध्याय आणि 10 वचन. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. हालेलुया. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मागील लोकांनी तारा पाहिला आणि हा तारा पाहिल्यानंतर बायबलमध्ये असं म्हटलंय की त्यांना अतिशय आनंद झाला. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही तारा पाहतो त्यावेळेस आम्हाला अतिशय आनंद होणं महत्वाची गोष्ट आहे प्यानो. हालेलुया. प्यानो काय होतं असं की त्यांनी तो तारा पाहिला आणि त्याला खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. याचं कारण काय होतं प्यानो, कारण की तो तारा काहीतरी भाकीत करत होता प्यानो. त्या ताऱ्यामध्ये काहीतरी सामर्थ्य दडलेलं होतं प्यानो. आणि म्हणून ज्यावेळेस मागील लोकांनी तो तारा तुटलेला पाहिला त्यांना अतिशय आनंद झाला प्यानो. प्यानो 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की ज्यावेळेस या लोकांनी तो तारा तुटलेला पाहिला त्यावेळेस त्यांना आनंद का झाला. तर नंबर 1 प्यानो, ज्यावेळेस तो तारा तुटला त्यावेळेस त्यांना आनंद झाला. पहिली गोष्ट यामुळे आनंद झाला की ते लोक तारे आणि नक्षत्र यांचा अभ्यास करणारे लोक होते प्यानो. तो तारा जो होता तो तारा दैवी संकेत देत होता आणि म्हणून त्यांना आनंद झाला प्यानो. हालेलुया. देवाबद्दलच्या गोष्टी तो तारा प्रगट करत होता, परमेश्वराच्या बद्दलच्या गोष्टी तो तारा प्रगट करत होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्या लोकांनी तो तारा पाहिला बायबल सांगतं त्यांना अतिशय आनंद झाला कारण की तो तारा दैवी संकेत देत होता प्यानो. हालेलुया. दुसरी गोष्ट त्या लोकांना आनंद का झाला प्यानो, तर सगळ्यात दुसरी आनंदाची महत्वाची गोष्ट प्यानो की त्यांना माहित होतं की ज्यावेळेस तो पूर्व दिशेला तारा तुटणार आहे त्यावेळेस तारणारा या जगामध्ये जन्म घेणार आहे प्यानो. हालेलुया. आम्ही ठाण वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. त्यांना माहित होतं की ज्यावेळेस तो तारा तुटणार आहे त्यावेळेस तारणारा म्हणजे देवाचा पुत्र या जगामध्ये जन्म घेणार आहे. हालेलुया. मागील लोकांकडे किती जबरदस्त सुवार्ता होती प्यानो आणि त्यांच्याकडे प्रॅक्टिकल होतं. त्यांना माहित होतं की ज्यावेळेस तारा तुटणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, तारणारा या जगामध्ये जन्म घेणार आहे. हालेलुया. आम्हाला क्रिसमस पण आलेला माहित होत नाही ना, कधी कधी क्रिसमस पण माहित नसतो आम्हाला. आमच्या लोकांना क्रिसमस पण माहित नसतो. मागे लोक किती ऍक्टिव्ह लोक होते प्यानो. ओ बायबल मध्ये असं म्हटलं की ते नॉलेजर होते, एक ज्ञानी लोक ते होते प्यानो. त्यांच्याबद्दल जर आम्ही त्यांचं गुण मधील त्यांचं जीवन वाचलं प्यानो तर ते लोक ज्ञानी लोक होते. ते तारे आणि नक्षत्र यांचा अभ्यास करणारे लोक होते आणि त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्यांना सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस पूर्व दिशेला तारा तुटलेला ते पाहतील त्यावेळेस तारणारा या जगामध्ये जन्म घेणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी तो तारा तुटलेला पाहिला ते आनंदाने भरले गेले. बायबल सांगतं की त्यांना अतिशय आनंद झाला, खूप ते आनंदित झाले. आणि काय झालं माहितीये, त्या तारा तुटला त्या दिशेने ते वाटचाल करू लागले. देवाला त्याला पाहायचं होतं प्यानो, देवाला पाहायचं होतं, देवाचं बाळरूप त्या
ते आनंदाने भरले गेले आणि त्यांना आनंद या गोष्टीचा झाला की उद्धारकर्ता या जगामध्ये जन्माला आलेला आहे. उद्धारकर्त्याचं छोटंसं रूप या जगामध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. त्याचा आनंद या लोकांच्या जीवनामध्ये होता. आणि म्हणून हे लोक प्यानो देवाला पाहण्यासाठी निघालेले आहेत. येशूचा जन्म कुठं झालाय, कुठं असणार आहे तो येशू, त्यासाठी ते लोक निघालेले आहेत. प्यानो देवाला पाहण्याची तहान या लोकांच्या जीवनामध्ये होती. हालेलुया. प्यानो ज्ञानी लोकांना जर प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, आमच्यापैकी आहे कोणी ज्ञानी, आहे का कोणी नॉलेज? तर ज्ञानी लोक त्यांना जर येशूला पाहण्याची तहान आहे तर प्यानो आम्ही साधे भोळे लोक आम्हाला किती गरज आहे हो. हालेलुया. किती गरज आहे. कधी आमचं चर्च 10:30 11 होतं. किती गरज आहे, काय तहान होती या लोकांना. प्यानो बायबल सांगते की ज्यावेळेस त्यांनी त्या दैवी गोष्टी पाहिल्या, तो तारा संकेत, दैवी संकेत देणारा तारा पाहिला, तुटलेला पाहिला, त्यावेळेस त्यांनी ताडलं की तारणाऱ्याचा जन्म झालाय. त्यांनी विलंब लावला नाही. प्यानो पवित्र शास्त्र सांगते की ते येशूचा शोध करत निघाले. आजच्या सकाळी जर तुम्ही येशूचा शोध करत या ठिकाणी आलेला असाल प्यानो, तर देव आजच्या सकाळी नक्की तुम्हाला दर्शन देईल प्यानो. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की तो तारा दैवी संकेत देणारा होता. तारणाचा जन्म झाला याबद्दल तो सांगणार होता. आणि म्हणून या मागील लोकांना अतिशय आनंद झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्यावेळेस आम्ही तारा लावतो त्यावेळेस आम्हाला अतिशय आनंद झाला पाहिजे प्यानो. हालेलुया. आणि बायबल सांगते की त्या हेरोद राजाने आणि त्या ज्ञानी लोकांनी सांगितलं की यहुद्यातील बेथलेहेमामध्ये त्याचा जन्म झाला असणार आहे. कारण की त्याबद्दल लिहिलेलं आहे मिखाच्या पुस्तकामध्ये. येशूचं येणं असंच अचानक झालं नाही प्यानो. तर पवित्र शास्त्र आम्हाला प्रूफ देतं. गलतीकरास पत्रामध्ये, मिखामध्ये प्यानो, येशूमध्ये त्याचे प्रूफ्स आहेत प्यानो. आम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर बोलतो म्हणून मी त्यावर बोलणार नाही प्यानो. आणि आम्ही पाहतो की येशूला येण्याच्या अगोदर 800 वर्ष अगोदर भविष्यवाणी करण्यात आली होती की तो एका कुमारिकेच्या पोटी जन्म घेणार आहे. हालेलुया. आमचा देव अद्भुत आहे ना. कुमारी कधी गर्भवती राहू शकते का? तो अद्भुत आहे प्यानो. हालेलुया. त्यानं मानवाच्या रूपामध्ये येण्याचं ठरवल्यानंतर बायबलमध्ये म्हटलंय प्यानो की त्यानं एका कुमारिकेची निवड केली आणि तिच्याकडे एका देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने जाऊन तिला संदेश दिला आणि तिला संदेश दिल्यानंतर तो तिच्यावर आशीर्वादपर शब्द बोलत आहे. आम्ही प्रत्येक वेळेस त्याची चर्चा करतो म्हणून मी शब्दशः तुमच्याशी बोलणार नाही प्यानो. आम्हाला सर्वांना ते बायबलची भाषेमध्ये ट्रान्सलेशन माहित आहे प्यानो. आणि मी पाहतो त्या मार्याची देवाने निवड केली आणि मार्या म्हटली की प्रभू हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाहीये, मी गरोदर कशी राहू शकते. त्यावेळेस देवाने सांगितलं, त्या दूताने सांगितलं की परस्पराचा आत्मा तुझ्यावर छाया करेल आणि या कारणाने तू गरोदर राहशील आणि जो पुत्र होईल त्या पुत्राला लोक काय म्हणतील माहितीये, तारणारा किंवा येशू या नावाने त्याला बोलवण्यात येतील. त्याचं नाव येशू तू ठेव, कारण तो जगाचा उद्धार करणार आहे, तो खूप थोर होणार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगते की मार्यानं या गोष्टीवर विश्वास केला. त्यानं स्त्रियानो मार्या किती धन्य स्त्री होती की देवानं तिच्या पोटामध्ये राहण्याचं ठरवलं. 9 दिवस, 9 महिने 9 दिवस तिच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये राहण्याचं ठरवलं. किती धन्य ती स्त्री असेल प्यानो, किती ब्लेसेड स्त्री असेल प्यानो. येशूनं तिच्या गर्भाशयामध्ये राहण्याचं ठरवलं प्यानो, तिच्याद्वारे या जगामध्ये येण्याचं ठरवलं. हालेलुया. आजच्या सकाळी प्यानो येशू या प्रकारे तुमच्या जीवनामध्ये इच्छित नाही, तर येशू तुमच्या हृदयामध्ये विराजमान होऊ इच्छित आहे प्यानो. त्या काही त्यानं मारेचा शोध घेतला, आजच्या सकाळी तो तुमचा शोध घेत आहे प्यानो. हालेलुया. आज तो तुमच्या ठाई जन्म घेऊ इच्छित आहे. आपलं हृदय तुम्ही त्याच्यासाठी खोला. बायबल सांगते की मरियाला देवाच्या योजनेला प्रतिसाद दिला आणि मारिया एक धन्य स्त्री बनली. आजच्या सकाळी गॉड इज रेडी. येशू तयार आहे तुमच्या जीवनामध्ये जन्म घेण्यासाठी. खरा ख्रिसमस त्यावेळेस साजरा होईल त्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये जन्म घेईल. आजच्या सकाळी आपले हृदय प्रभू येशू ख्रिस्तासाठी खोला आणि त्याला म्हणा की प्रभू येशू या ख्रिसमसच्या निमित्तानं माझ्या हृदयामध्ये जन्म घे, मला तुझी गरज आहे. आज येशू केवळ मारियाला शोधत नाही, तर योसेफासारख्या लोकांना सुद्धा शोधत आहे की ज्याने मरियाबद्दल जे काही त्याला सांगितलं त्याच्यावर विश्वास केला आणि देवाच्या योजनेला प्रतिसाद दिला. अशा लोकांना सुद्धा देव आजच्या सकाळी शोधत आहे. आजची सकाळ तुमची आहे प्यानो. आम्ही पाहतो की आम्ही ख्रिसमस साजरा करत असताना आम्ही केवळ बिब्लिकली गोष्टी वाटतो, त्याच्यावर विश्वास करतो प्यानो. गुड आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु देव काल आज आणि युगानुग सारखाच आहे. देवाची चाहत किंवा देवाची जी आवड आहे, माणसाबद्दलची रुची आज पण कमी झालेली नाहीये प्यानो. आजच्या सकाळी तुमच्या हृदयामध्ये तो जन्म घेऊ इच्छित आहे प्यानो. जिथे पण तुम्ही बसलेला आहात प्यानो, आपली हृदय त्याच्यासाठी खोला आणि त्याला म्हणा जीसस, त्याला म्हणा येशू, माझ्या हृदयामध्ये मला तुझी गरज आहे. या ख्रिसमसच्या निमित्तानं
या ठिकाणी जात असताना येशूला तुमच्या हृदयामध्ये घेऊन जा प्यार. येशूला तुमच्या जीवनामध्ये घेऊन जा. त्याला सांगा, परमेश्वरा मला तुझी गरज आहे. जशी मारीला त्याने निवडलं प्यानो जन्म घेण्यासाठी, आज तो तुमची निवड करायला प्यानो. जिथं करून तुम्ही आहात रेडी असा प्यानो. ही सभा संपण्यापूर्वी येशू अनेकांच्या जीवनामध्ये जन्म घेईल ना प्यानो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगते की त्या मागील लोकांनी तो तारा पाहिला आणि त्यांना अतिशय आनंद झाला. आजच्या सकाळी प्यानो देव तुम्हाला डबल आशीर्वादित करेल. केवळ हा ताराच तुम्ही पाहणार नाही आजच्या सकाळी, तर हा तारा जो दैवी संकेत देणारा तारा आहे, हा या ताऱ्याचं जे दैवी मतीचा अर्थ आहे तो देव तुमच्या जीवनामध्ये लागू करेल. हालेलुया, त्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं प्यानो दुसरी जी घटना त्यावेळी घडली ती ही होती की पहिली सुवार्ता आम्ही पाहतो की मेंढपाळ लोकांनी ऐकली प्यानो. आणि मेंढपाळ लोकांना देवदूत येऊन काहीतरी सुवार्ता सांगत आहे. जी दुसरी घटना आम्ही पवित्र शास्त्रामधून वाचूया. पहिली घटना मागी लोकांबद्दल पाहिली, आम्ही दुसरी घटना पवित्र शास्त्रामधून प्यानो जे मेंढपाळ लोक आहेत त्यांच्याबद्दल पाहूया. आम्ही पाहूया पवित्र शास्त्रामधून लूकाकृत शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 8 ते 12 वचन आमच्यासाठी ब्रदर आहेत ते वाचतील. लूकाकृत शुभवर्तमान दुसरा अध्याय 8 ते 12 वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसार झाला आहे त्या मनुष्यात शांती. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं दुसरी घटना की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला प्यानो, त्यावेळेस त्या रात्रीच्या समयी मेंढपाळ लोक आपली मेंढरं राखत होते प्यानो. आणि ते मेंढरं राखत असताना पवित्र शास्त्र आम्हाला खूप देतं की स्वर्गातून दूत आला आणि त्या दूताचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं प्यानो. आणि बायबलमध्ये असं म्हटलंय की परमेश्वराचा तो दूत त्यांच्याशी बोलला. 10व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद. काय म्हटलंय? छोटा आनंद. हॅलो, काय म्हटलंय? छोटा आनंद. वाचूया काय ट्रान्सलेशन मध्ये म्हटलंय, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. ख्रिसमस हा मोठा आनंद आहे प्यानो. हालेलुया. जे काही आनंद या जगामध्ये झाले प्यानो ते छोटेसे आनंद होते, पण ख्रिसमस हा सगळ्यात मोठा आनंद आहे प्यानो. हालेलुया. त्या दूताने सांगितलं की जो मोठा आनंद सर्व जगात होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आजच्या सकाळी या ठिकाणी काय चालू आहे? सुवार्ता चालू आहे. कोणती सुवार्ता? मोठ्या आनंदाची सुवार्ता. हालेलुया. मोठा आनंद. या जगामध्ये जे काही आनंद होऊन गेले या पाठीमागं ते छोटेसे होते प्यानो, पण सर्वात मोठा आनंद देवदूताने सांगितलं जो होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि काय तो मोठा आनंद होता? वाचूया. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. हालेलुया. त्यांना सांगितली सुवार्ता की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. ही सुवार्ता कोणासाठी? आजच्या सकाळी तुमच्यासाठी आहे प्यानो. आम्ही ठावाजून प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या सकाळी ही सुवार्ता तुमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात आज येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आहे प्यानो. हालेलुया. यापूर्वी धारण या जगामध्ये नव्हतं प्यानो. मनुष्याला पापापासून खुली धारण्यासाठी समर्थ नव्हतं. सर्व लोक धारण्याची वाट पाहत होते, परंतु त्यांचं वाट पाहणं आज थांबणार होतं प्यानो. हालेलुया. कारण की दादाने जन्म घेतला होता आणि म्हणून मेंढपाळ लोकांना ती सुवार्ता सांगितली की मोठा आनंद सर्व जगाला जो होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ते की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. आजच्या सकाळी मी तुम्हाला शुभवर्तमान सांगतो. ते शुभवर्तमान हे आहे की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात आज तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. हो, तुम्ही आनंदित आहात प्यानो? तुमच्यासाठी
तुमच्यासाठी आजच्या सकाळी मला सांगू द्या, सुवर्तमान माझ्याकडे आहे आणि ते शुभवर्तमान हे आहे की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. तुम्ही बाहेर बसलेले लोक, तुम्हाला सुद्धा सांगतो मी की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. यापेक्षा मोठी आनंदाची बातमी या जगातली कुठली नाही त्यानो. कारण की मनुष्यामध्ये तारण नव्हतं, कोणी मनुष्याला तारण्यासाठी समर्थ नव्हतं, पण प्रेज द लॉर्ड आमच्यासाठी आजच्या या दिवशी तारणाऱ्याने जन्म घेतला त्यानो. हालेलुया. म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी ब्लेस्ड दिवस आहे. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे. आणि बायबल सांगते की या मेंढपाळ लोकांनी ती सुवार्ता ऐकली. त्यांनी काय केलं? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांनी मेंढरं सोडली आणि देवाला पाहण्यासाठी ते निघाले. कुठे त्याचा जन्म झाला असेल, ते ठिकाण कुठं असेल, त्या ठिकाणाकडे त्यानं त्याचा शोध घेत ते निघाले. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं त्यानं की त्याने सरते शेवटी बेथलेहमामध्ये ज्यावेळेस त्याने गेले त्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, मरियेला पाहिलं. छोटस रूप प्रियानो, जो परमेश्वर, जो अद्भुत परमेश्वर प्रियानो, अगम्य प्रकाशामध्ये राहणारा, ज्याला कधी कुणी पाहिलं नाही प्रियानो, अशा परमेश्वराचं छोटस रूप त्यांनी पाहिलं. त्या परमेश्वराबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आकाश त्याचं बसण्याचं ठिकाण आहे आणि पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे. त्यानं एवढा मोठा अवाढव्य परमेश्वर, त्याचं छोटस रूप त्यानं या लोकांनी पाहिलं आणि त्या लोकांचे डोळे धन्य झाले. त्यानं मेंढपाळ लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं बांधरूप पाहिलं. त्यानं खूप छान म्हटलंय, त्यांनी मेंढरं सोडली आणि ते प्रभूला पाहण्यासाठी निघाले. त्यानं काय तहान होती या लोकांच्या जीवनामध्ये. त्यानं मेंढपाळ लोकांच्या जीवनामधील दोन गोष्टी आम्ही पाहूया त्यानं की या दोन गोष्टीमुळे ते प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत आहेत. त्यानं आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, जर या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर नक्की प्रभूचं दर्शन तुम्हाला होणार आहे. हालेलुया. तुम्ही ऐकत आहात वचन देवाचं? जर प्रियानो तुमच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी असतात तर मला सांगू द्या, देव तुम्हाला दिसणार आहे प्रियानो, देव तुम्हाला दर्शन देणार आहे आणि आजच्या सकाळी तुम्ही त्या येशूला घरी घेऊन जाणार आहात प्रियानो. हालेलुया. या दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. या मेंढपाळ लोकांकडे या दोन गोष्टी होत्या आणि म्हणून या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं प्रियानो. काय त्या दोन गोष्टी होत्या? नंबर 1, त्यांनी प्रभूला पाहण्यासाठी काय सोडलं? मेंढरं सोडले. मेंढरं म्हणजे त्यांचं सर्वस्व, मेंढरं म्हणजे त्यांचं धन प्रियानो, आणि सर्वस्व जास्त प्रियानो ते त्यांनी प्रभूसाठी सोडलं. आणि नंबर 2, त्यांच्या जीवनामध्ये प्रभूला पाहण्याची तहान होती प्रियानो. हालेलुया. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांनी सोडणं आणि दुसरी गोष्ट तहान. या दोन जर गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील तर तुम्ही परमेश्वराला पाहू शकता प्रियानो. हालेलुया. सोडणं आणि दुसरी गोष्ट आहे तहान. पहिली गोष्ट सोडणं. त्यांनी काय सोडलं? मेंढरं सोडले. त्यांच्या प्रिय गोष्टी त्यांनी सोडल्या प्रियानो. तुम्हाला देवापेक्षा काही प्रिय नसावं प्रियानो. हालेलुया. का पाहिजे काही प्रिय? नाही तर एखादा म्हणाल माझी बायको मला लय प्रिय आहे, असू द्या, पण तिला 2 नंबरवर ठेवा. तुमचा पती तुम्हाला प्रिय आहे, त्याला 2 नंबरवर ठेवा. फर्स्ट तुमच्या जीवनामध्ये कोण असेल तर परमेश्वर असला पाहिजे प्रियानो. प्रथम कोण पाहिजे तुमच्या जीवनामध्ये? परमेश्वर असला पाहिजे प्रियानो. मेंढरं त्यांचं सर्वस्व होतं, मेंढरावर प्रेम करणारे लोक होते, पण बायबल सांगतं की त्याने प्रभूला पाहण्यासाठी मेंढरं सोडली. हालेलुया. सोडणं महत्वाचं गोष्ट आहे. जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही प्रियानो. हालेलुया. सोडणं महत्वाची गोष्ट आहे. देवाने जे सोडायला सांगितलंय ते सोडलं पाहिजे. देवापेक्षा एखादी गोष्ट एवढी प्रिय होऊ देऊ नका की देवाला मग तुम्हाला स्वतः सांगावं लागावं त्याला हे सोड म्हणून. अब्राम, ज्यावेळेस देवाला अब्रामाला ब्लेस्ड केलं, 100 वर्षानंतर त्याला मुलगा झाला. एक उत्तरासाठी 100 वर्ष वाट पाहिली होत्या माणसानं. एक प्रार्थना, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठी किती वेळ वाट पाहिली? 100 वर्ष. आम्ही किती वेळ वाट पाहतो? 100 मिनिटं सुद्धा वाट पाहत नाही. 100 वर्ष त्याने वाट पाहिली. 100व्या वर्षी अब्रामाला कोण झालं? इसाक नावाचा मुलगा झाला. देवाने वरतून पाहिलं, देव पाहत असतो वरती, खाली काय चाललं ते देव बाप पाहत असतो. चर्चमध्ये सुद्धा लोक आले ना, सगळं लक्ष लेकराकडेच असतं. लेकराकडे लक्ष ठेवा, पण वस्त्याकडे पण लक्ष ठेवा. अब्रामाला देवाने पाहिलं असेल की अब्राम खेळत आहे चांगला इसाकाबरोबर, त्याचं स्माईल पाहत असेल, त्याचं किस घेत असेल, चुंबन घेत असेल, आणि सगळं परमेश्वराने स्वर्गातून पाहिलं. आणि मग देवाला असं वाटायला लागलं की कदाचित अब्राम माझ्यापेक्षा अधिक प्रेम त्या मुलावर करत आहे. आजच्या सकाळी कोणाला पाहत आहे का प्रभू? पाहत आहे कोणाला? माहित नाही.
देवाला असं वाटलं की अब्राहम कदाचित त्या इसाकावर खूप प्रेम करत आहे. जो आशीर्वाद मी दिला त्या आशीर्वादावर खूपच अब्राहमाचं प्रेम चाललंय. आणि मग देवाने अब्राहमाला हाक मारली, हॅलो अब्राहम. आजच्या सकाळी माहित नाही प्रभू कोणाला हाक मारत आहे, कोण अब्राहम आहे मला माहित नाही, कोण सारा आहे माहित नाही. अब्राहमाला देवाने हाक मारले, हॅलो अब्राहम. तुम्हाला काय प्रभू? त्याने सांगितलं, उद्या तुझ्या मुलाला घे, मोरिया नावाच्या डोंगरावर जा आणि त्याचं काय कर माझ्यासाठी? होम अर्पण कर, समर्पण कर त्याचं माझ्यासाठी. जे प्रिय आहे त्याचं समर्पण आहे. आणि एवढी गोष्ट तुम्हाला प्रिय होऊ देऊ नका की तुम्ही परीक्षेमध्ये पडताल प्रिय. आणि म्हणून जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीपेक्षा प्रिय कोण पाहिजे तुम्हाला? हॅलो, आणखी प्रॉब्लेम आहे, डाऊट आहे काही? कोण प्रिय पाहिजे? काही लोकांचा डाऊट आहे, आणखी नंबर काय बदलत नाही तुमचा. 2 नंबर इशू नका ठेवू, 1 नंबरवर आणा त्याला. कोण पाहिजे 1 नंबरवर? कोणावर अधिक प्रेम केलं पाहिजे? वाव, ईश्वर प्रेम केलं पाहिजे. मग एखादा म्हणणार मग बायकोवर प्रेम कमी होतंय मग माझं पास्टर, किंवा एखादी म्हणणार की पास्टर माझं नवऱ्यावर प्रेम कमी होतंय. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, जर 1 नंबरवर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप सेट होतात व्यवस्थित, काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर बायकोला वरती ठेवलं किंवा नवऱ्याला वरती ठेवलं तर त्यांचाच हात आमच्या डोक्यावर राहतो, मग खालचे सगळे नंबर बिघडून जातात. आणि म्हणून 1 नंबरवर कोण पाहिजे? परमेश्वर असला पाहिजे. हालेलुया. तुम्हाला प्रिय काय पाहिजे या जगामध्ये? प्रिय काय असलं पाहिजे? परमेश्वर. त्याच्याशिवाय काहीच प्रिय नको त्या. ना कुठली मालिका, ना कुठला कार्यक्रम. पहिलं प्रार्थना, पहिलं परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे त्या. हालेलुया. या मेंढपाळ लोकांनी काय केलं? सोडलं. सोडणं महत्वाचं आहे. जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत देव तुम्हाला भेटणार नाही. या मेंढपाळ लोकांना येशू का दिसला? का येशूला ते पाहू शकले? याचं कारण एक, नंबर 1, त्यांनी सोडलं प्रिय. काय सोडलं? मेंढरं सोडले. प्रिय गोष्ट त्यांनी सोडली. तुमच्या जीवनामध्ये जे प्रिय आहे ते जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत देव तुम्हाला भेटणार नाही. हालेलुया. देव तुम्हाला भेटणार नाही. 1 नंबरवर तुम्ही ईश्वर ठेवलं पाहिजे त्या. तर 1 नंबरवर तुम्ही देवाला ठेवणार ना, तुमचं लाईफ बरोबर देव अपसेट करतो. हालेलुया. आम्ही आमच्या पद्धतीनं जीवनाला सेट करायचं पाहतो. मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला बायको पाहिजे, मला झाली, मला माझ्याबद्दल नाही बोलत, माझं लग्न व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही परमेश्वराला 1 नंबरवर ठेवलं त्यानो, बाकीच्या गोष्टी बरोबर परमेश्वर सेट करतो त्या. मोबाईलला सेटिंग आहे आमच्या, आम्ही सेटिंग करतो ना याला. तुमच्या जीवनाला तुम्ही सेटिंग करू नका, तुम्ही सेट करू नका तुमच्या जीवनाला. देवाला म्हणा, प्रभू तुम्हाला सेट कर. आजच्या सकाळी मोबाईल मध्ये जर हँग झाला मोबाईल तर आम्ही काय करतो माहिती? काय मारतो? रिसेट मारून टाकतो. म्हणजे काही ठेवत नाही मोबाईल मध्ये. आजच्या सकाळी अनेकांना रिसेट मारण्याची गरज असते. देवाला सांगा की प्रभू रिसेट मार मला यावर्षी, लय हैराण झालं मी, रिसेट मारून टाकतात. सगळं डिलीट करून टाक माझे सगळे फंक्शन आणि नवीन फंक्शन तुझ्या पद्धतीने तू माझ्या जीवनामध्ये टाक. नवीन ॲप टाक परमेश्वरा. आणि ते ॲप केवळ बायबल ॲप असावं, ते ॲप देवाचं वचन असावं, ते ॲप तुझ्यावर प्रेम करणारे ॲप असावं. हालेलुया. देवाच्या लोकांना देव तुमची सेटिंग करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. तुम्ही म्हणता या ऑफिस मध्ये माझी सेटिंग जमली पाहिजे, इकडे सेटिंग जमली. देवाला सांगा, देव बरोबर सेट करेल तुम्हाला. तुम्हाला नोकरी पाहिजे आजच्या सकाळी, घाबरू नका, देव तुम्हाला उत्तम जॉब देईल. फक्त त्याला सांगा तू सेट कर परमेश्वर. आपण चॉईस करतोय का जॉब? मला हाच करायचा. प्रभू, हा मी तुझ्यासाठी ठेवलाच नाही. देवाला सांगू द्या, देवाला म्हणा की प्रभू तुम्हाला सेट कर. त्या जगातल्या गोष्टी त्याच्यासाठी जर सोडताल तर देव तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. मेंढपाळ लोकांनी काय केलं? पहिली गोष्ट त्यांनी प्रियानो सोडली. काय सोडली? मेंढरं सोडली. त्यांची प्रिय गोष्ट देवाला पाहण्यासाठी सोडली. प्रियानो, तुम्ही काय सोडले हो देवाला पाहण्यासाठी आतापर्यंत? तुम्ही सगळे आलात ना चर्चला, परंतु घरी कोणतरी राखण ठेवला असेल तुम्ही का? सगळे करत असतील का? एखादा व्यक्ती घरी तरी पाहिजे ना. तुमचं सगळं लक्ष घराकडे असतं प्रियानो. स्वर्गीय घराकडे जर तुमचं लक्ष लागेल प्रियानो होतं, तुमचं जीवन बदललेलं असणार आहे प्रियानो. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही जे प्रिय आहे ते सोडा, त्याशिवाय देव तुम्हाला भेटणार नाही प्रियानो. या मेंढपाळ लोकांना येशूचं दर्शन यामुळे झालं. कारण एकच की त्यांनी सोडली त्यांची मेंढरं आणि मग ते प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू शकले. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होतं मेंढपाळ लोकांमध्ये? दुसरी गोष्ट त्यांना तहान होते प्रियानो. रात्रीच सुवार्ता ऐकली आणि रात्रीच ते निघाले. रात्रीच सुवार्ता ऐकली, रात्री ते प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी निघाले, प्रभूचा शोध घेण्यासाठी निघाले. हालेलुया. किती तहान आहे हो. रात्री निघाले. आम्हाला दिवसा येत नाही, आम्ही चर्चला लवकर येत नाही दिवसा. विचार करा, रात्री ते निघाले, सुवार्ता फक्त त्याने ऐकली
रात्रीच ते प्रभूला पाहण्यासाठी निघाले. तहान त्यांच्या जीवनामध्ये होती. जोपर्यंत प्रभूला पाहण्याची तहान तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये जन्म घेणार नाही. प्यानो, येशूने जर तुमच्या जीवनामध्ये जन्म घ्यावा असं तुम्हाला वाटतं, तर नंबर 1 जे प्रिय आहे, तुम्हाला वाटतं जे प्रिय ते सोडा आणि प्रभूकडे पहा. प्यानो, प्रभू तुमच्या जीवनामध्ये जन्म घेईल. देवाला तुमच्या जीवनामध्ये या ख्रिसमसच्या निमित्ताने जन्म घ्यावा असं तुम्हाला वाटतं, तर त्याच्याबद्दल तहान तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. काय तहान होते ना स्तोत्रकर्त्याला? स्तोत्रकर्ता स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो 42 मध्ये की हे परमेश्वरा, जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळकते, तसाही देवा माझा जीव तुला पाहण्यासाठी, तुला प्राप्त करण्यासाठी लुळपत आहे. काय त्याची तहान आहे? प्यानो, देवाला पाहण्यासाठी आम्ही लुळकणं महत्वाची गोष्ट आहे. प्यानो, आम्ही जग आणि जगातल्या गोष्टी पाहण्यासाठी लुळकतो. प्यानो, तुमचा जीव काय पाहण्यासाठी लुळपत आहे? तुमचा जीव देवाला पाहण्यासाठी लुळपला पाहिजे. प्यानो, दावीद म्हणतो की जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळकते, तसाही देवा माझा जीव तुझ्यासाठी लुळपत आहे. तुमचा जीव देवासाठी जर लुळपत असेल प्यानो, जर तुमचा जीव देवासाठी तहानेला झालेला असेल, तर आजच्या सकाळी देव तुमच्या जीवनामध्ये नक्की जन्म घेईल. प्यानो, हालेलुया. मेंढपाळ लोकांनी आमने सामने येशूला पाहिलं, याचं कारण एक की त्यानं जे त्यांचं प्रिय होतं ते सोडलं. काहीतरी सोडा आजच्या सकाळी ते सोडलं त्यांनी, मग त्यांना येशू दिसला. दुसरी गोष्ट, त्यांच्या जीवनामध्ये तहान होती देवाला पाहण्याची, म्हणून ते येशूला पाहू शकले. आजच्या सकाळी तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जर येशूला जन्म घ्यावा असं तुम्हाला वाटतं, तर प्रियानो, तुम्हाला जे प्रभू सोडायसाठी सांगत आहे ते सोडा प्रियानो, आणि त्याच्याबद्दल तहान तुमच्या जीवनामध्ये असू द्या. जर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील, तर नक्की आजच्या सकाळी देव तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, हालेलुया. ओ द पॉवर ऑफ गॉड इज मोइंग. आजच्या सकाळी देवाचं महान सामर्थ्य आमच्यामध्ये फिरत आहे. ओ थँक्यू होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. थँक्यू जीसस. जिथं कुठं प्रियानो येशूचं नाव घेतलं जातं, येशूला सांगितलं त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. आजच्या सकाळी तो आमच्यामध्ये आहे. ही इज रेडी. तो तयार आहे तुमच्या जीवनामध्ये आजच्या सकाळी काम करण्यासाठी. तुम्ही आजारी आहात का? तुम्ही दुःखामध्ये आहात काय? तुम्ही अश्रुगाळात आहात काय? प्रियानो, भिऊ नका. आजची सकाळ तुमची आहे. आजच्या सकाळी आनंदाचं शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो, मोठी आनंदाची बातमी सांगतो की तारणारा या जगामध्ये जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तारणारा मीन्स तारण करणारा. आजारातून तारण, पापातून तारण, गरिबीतून तारण, समस्येतून तारण. जे काही तुम्ही जिथं कुठं रसातळाला गेलात त्या ठिकाणातून परमेश्वर तुमचं तारण करू शकतो. हालेलुया. आजच्या सकाळी माझ्याकडे तुमच्यासाठी शुभवर्तमान आहे की तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. मोठी आनंदाची बातमी आजच्या सकाळी मी तुम्हाला सांगतो, तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. आज काय प्रॉब्लेम घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात, जे काही प्रॉब्लेम तुम्ही घेऊन आलेला आहात, घाबरू नका. माझ्याकडे एकाच वाक्यात उत्तर आहे, तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. तुमच्या घरात समस्या आहेत प्रियानो, तुम्ही आजारी आहात, तुम्ही अपयशी जीवन जगत आहात, माझ्याकडून तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यामध्ये उत्तर आहे, घाबरू नका, तारणारा जन्मलेला आहे. हालेलुया. ओ मला माहित आहे प्रभूचं महान सामर्थ्य या ठिकाणी काम करत आहे. थँक्यू होली स्पिरिट. देव आमच्यामध्ये आहे प्रियानो, आणि म्हणून आजच्या सकाळी प्रियानो, ओ घाबरू नका. आमच्यासाठी आनंदाचा दिवस आजच्या सकाळी आमच्यासाठी आहे की तारणारा आमच्यासाठी जन्मलेला आहे. या मी प्रास्ताविक मेसेजचं पाहिलं. आता आम्ही पाहूया की खरा ख्रिसमस काय आहे. जनरल गोष्टी आम्ही पाहिल्या. माझ्याकडे खूप माहिती आहे ताऱ्याबद्दल, गोठ्याबद्दल तुम्हाला शिकू शकतो मी, गायीबद्दल शिकू शकतो, जे काही जन्माला देत होते, परंतु ते प्रायमरी मेसेज आहे. त्या मेसेजची आता आम्हाला गरज नाही आहे. आता आम्ही पुढच्या संदेशाकडे जाऊया. प्रियानो, काय नेमकं ख्रिसमस म्हणजे काय आहे, काय आहे ख्रिसमस प्रियानो, आज आम्ही त्याच्याकडे जाऊया. ओ थँक्यू जीसस. त्यासाठी आम्ही 1-2 मिनिटं डोळे बंद करूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. जिथं कुठं तुम्ही बसलेला आहात प्रियानो, आजच्या सकाळी तुम्ही देवाचे आशीर्वाद मिस करू नका. इकडे तिकडे आपले लक्ष लावू नका. आपले डोळे बंद करा आणि म्हणा धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. Thank you, Lord. Worship you, Jesus. Worship you, Lord. Oh, thank you, Jesus. त्याला म्हणा प्रभू तुझी महिमा येऊ दे. Worship you, Lord. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह महिमा
महिमा महिमा तेरी आपल्या हातवरती करून जाऊया. महिमा तुम्ही बाहेर बसलेले आहात तरी देवाचं सामर्थ्य तुमच्यासाठी उभं आहे. महिमा तेरी महिमा महिमा तेरी महिमा Come on, जाऊया. महिमा महिमा तेरी महिमा महिमा तेरी महिमा ओ प्रभु महिमा तेरी महिमा महिमा तेरी महिमा महिमा तेरी महिमा Wonderful Holy Spirit, touch your people, Lord. महिमा तेरी महिमा महिमा तेरी महिमा Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. ख्रिसमस नेमका काय आहे प्यानो? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, नवीन कपडे घालणं, फराळ करणं याला ख्रिसमस म्हणत नाही प्यानो. ख्रिसमसचं हे भौतिक रूप आहे, परंतु आज मी आध्यात्मिक ख्रिसमस काय आहे तर नंबर एक प्यानो, आज मी बायबल स्टडी तुमची घेणार नाही, जस्ट त्या विषयाला फक्त टच करून आम्ही पुढे जाऊया. ख्रिसमस काय आहे? नंबर एक, त्या दिवशी देव आमच्यासाठी मानव बनला. हालेलुया. ख्रिसमस म्हणजे काय? या दिवशी देव आमच्यासाठी मानव बनला. हालेलुया. ख्रिसमस म्हणजे दुसरं काही विशेष गोष्ट नाहीये प्यानो. देवानं आमच्यासाठी मानव बनावं ही सामर्थ्य गोष्ट आहे प्यानो. हालेलुया. ख्रिसमस म्हणजे देव या दिवशी आमच्यासाठी मानव बनला. जर मी ही गोष्ट अशी सांगितली तर तुम्हाला समजणार नाही. आम्ही पवित्र शास्त्रामधून एक रेफरन्स वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 2 आणि 3 वचन आम्ही वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 2 आणि 1 आणि 2 वचन वाचूया. प्रारंभी शब्द होता प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि शब्द देव होता. बायबल शब्दाबद्दल बोलत आहे. बायबल सांगते की प्रारंभी कोण होता? शब्द होता. शब्द देवासह होता आणि शब्दच काय होता? देव होता. आणि काय आम्ही त्या अध्यायामध्ये वाचूया 13 आणि 14 वचन. त्याचा जन्म रक्त त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. तर देवापासून झाला. शब्द देही झाला. शब्द देह झाला. प्रारंभी कोण होता? शब्द होता. आणि शब्द कोणाबरोबर होता? देवाबरोबर होता. आणि शब्दच देही झाला. बायबल सांगतं 14 वचनामध्ये वाचूया. शब्द देही झाला. कुठं झाला? देह झाला. म्हणजे शब्दानं शरीराचं रूप धारण केलं. प्यानो बायबल सांगते की शब्द देह झाला. कोण शब्द? परमेश्वर. त्याचा आध्यात्मिक रूप उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहतो की देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. बायबल सांगतं गॉड इज अ स्पिरिट. बायबल सांगते की देव आत्मा आहे. प्यानो हालेलुया. ओ बायबल या ठिकाणी योहानाच्या पुस्तकामध्ये सांगतं की तो शब्द आहे आणि तो शब्द देवासह होता. आणि बायबल सांगतं की त्यानं देहाचं रूप धारण केलं. हालेलुया. शब्द बदललेला आम्ही पाहतो. कशामध्ये? शरीराच्या रूपामध्ये. हालेलुया. आणि ते शरीर म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्यानो हालेलुया. म्हणजे आजच्या दिवशी प्यानो आमच्यासाठी देव मानव बनला. यालाच आम्ही ख्रिसमस म्हणतो. प्यानो हालेलुया. समजतं तुम्हाला मी काय बोलतोय? या दिवशी देव आमच्यासाठी मानव बनला. अदृश्य परमेश्वर ज्याला कधी कुणी पाहिलं नाही. बायबल सांगते की जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो, ज्याला कधीच कुणी पाहिलं नाही, असा परमेश्वर त्यानं मानवाचं रूप धारण केलं. प्यानो किती विशेष आहे ना. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आणि आम्ही त्याचं गौरव पाहिला आहे. आजची सकाळ देवाच्या गौरवाची सकाळ आहे. प्यानो त्यानं स्वतःला चेंज केलं. प्यानो गॉड कधी बदलत नाही. परमेश्वर कधी बदलत नाही. परंतु या ठिकाणी पाहतो प्यानो त्याचं चरित्र बदलत नाही, परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आम्ही त्याला बदललेलं पाहतो. आणि त्याचं ते रूप म्हणजे प्यानो शरीरामध्ये त्यानं आमच्यासाठी यावं. प्यानो
किती कमी केलं परमेश्वरानं स्वतःला प्यानं. शब्द बायबल सांगतं तेही झाला, तुमच्या आणि माझ्यासारखं रूप त्यानं धारण केलं आणि मनुष्य बनून तो या जगामध्ये आला. आणि म्हणून ख्रिसमस काय आहे? देव माणसामध्ये या जगामध्ये आला प्यानो. ख्रिसमस म्हणजे काय? देवानं मानव रूप धारण केलं. ख्रिसमस म्हणजे काय? देवाच्या दिवशी आमच्यासाठी मानव बनला प्यानो. किती विशेष आहे. स्वतःला त्याने किती कमी केलं. अद्भुत परमेश्वर, सामर्थ्य परमेश्वर, महिमामय परमेश्वर, अगम्य प्रकाशामध्ये राहणारा देव बाप, जो स्वर्गामध्ये वैभवाने भरलेला देव, त्यानं माणसाचं रूप धारण केलं. आणि हाच ख्रिसमस आहे प्यानो. ख्रिसमस म्हणजे देव आजच्या दिवशी मानव बनला आमच्यासाठी. हालेलुया. आणि ही विशेषता आहे प्यानो. हा ख्रिसमसचं आंतरिक रूप आहे की देव आमच्यासाठी आजच्या दिवशी मानव बनला. आणखी दुसरी गोष्ट प्यानो, आपल्याला वेळ नाहीये, फक्त एक 5 ते 10 मिनिटं प्रचार करणार आहे मी. वेळाभावी खूप शॉर्ट प्रचार करणार आहे. आणि म्हणून प्यानो दुसरी गोष्ट आम्ही पाहूया फास्ट, की ख्रिसमस म्हणजे काय? ख्रिसमस म्हणजे या दिवशी देवाचा पुत्र येशू तारण घेऊन या जगामध्ये आला. आम्ही वाचूया लूका शुभवर्तमान 2 अध्याय 10 आणि 11 वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. कोण जन्मला आहे? कधी जन्मला आहे? आजच्या दिवशी. ख्रिसमस म्हणजे काय? आजच्या दिवशी येशूनं आमच्यासाठी तारण आणलं आणि तो तारणारा म्हणून या जगामध्ये आला. हालेलुया. तो तारणकर्ता, उद्धारकर्ता म्हणून आमच्यासाठी या जगामध्ये आला. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, ख्रिसमस म्हणजे काय? या दिवशी आमच्यासाठी स्वर्गातून तारण आणलं प्यानो. मनुष्य जातीला तारण्यासाठी कोणी समर्थ नव्हतं प्यानो, पण प्रेज द लॉर्ड, एक व्यक्ती आमच्यासाठी तारण घेऊन आला, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्यानो. आणि म्हणून ख्रिसमस म्हणजे काय? तर ख्रिसमस म्हणजे आजच्या दिवशी येशूनं स्वर्गातून आमच्यासाठी तारण आणलं प्यानो. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, ख्रिसमस म्हणजे काय? देव काय बनला? मानव बनला. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की या दिवशी देवाचा पुत्र येशू आमच्यासाठी तारण घेऊन आला. यालाच आम्ही ख्रिसमस म्हणतो. तिसरी गोष्ट या दिवशी येशूनं अंधकाराला प्रकाशामध्ये बदललं. म्हणजे या दिवशी काय केलं परमेश्वरानं? अंधकाराला प्रकाशामध्ये बदलून टाकलं. त्यालाच आम्ही ख्रिसमस म्हणतो. आम्ही सगळे अंधकारामध्ये होतो, पण एक व्यक्ती आमच्यासाठी प्रकाश घेऊन आला. पवित्र शास्त्र म्हणून पाहूया. యోహాను शुभवर्तमानाचा 1 अध्याय 8 आणि 9 वचन आम्ही वाचूया. तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. बायबल యోహాनाबद्दल सांगतं की हा तो प्रकाश नव्हता, त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी तो पुढे आला. तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झालं. जरी जगाने त्याला ओळखलं नाही, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. परत वाचूया యోహాను शुभवर्तमान 1 अध्याय 8 आणि 9 वचन. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. खरा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे प्यानो. आणि या ख्रिसमसच्या दिवशी त्याने काय केलं? स्वर्गातून आमच्यासाठी प्रकाश आणला. आमेन. आणि म्हणून ख्रिसमस म्हणजे काय? या दिवशी अंधकार निघून गेला आणि प्रकाश आमच्यासाठी आला प्यानो. तुम्ही आणि मी पापाच्या अंधकारामध्ये होतो प्यानो, शैतानाच्या अंधकारामध्ये होतो, आणि शैतानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यानं प्यानो अंधार काढून टाकला, प्रकाश आमच्यासाठी आणला. आणि म्हणून मला तुम्हाला आजच्या सकाळी सांगू द्या, ख्रिसमस म्हणजे काय? अंधार निघून गेला आणि प्रकाश आला प्यानो. बस शॉर्ट मध्ये प्यानो, ख्रिसमस म्हणजे काय? अंधकार काढून टाकला आणि आमच्यासाठी प्रकाश आणला गेला प्यानो. आणि तो प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. యోహాను 8:12 मध्ये त्याने म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. येशू कोण आहे? जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश असणार आहे प्यानो.
येशू आमच्यासाठी प्रकाश म्हणून या जगामध्ये आला. आम्ही चाचपणत होतो प्रियानो, अंधकारामध्ये होतो, आम्हाला काहीच आमचं चित्र भवितव्य स्पष्ट दिसत नव्हतं. पण प्रेज द लॉर्ड, बायबल सांगते एक व्यक्ती प्रकाश घेऊन या जगामध्ये आला आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. तो स्वतः प्रकाश म्हणून या जगामध्ये आला. आणि म्हणून क्रिसमस म्हणजे काय? अंधाराला काढलं आणि प्रकाश आला प्रियानो, त्याला आम्ही क्रिसमस म्हणतो. चौथी गोष्ट, क्रिसमस म्हणजे काय प्रियानो? क्रिसमस म्हणजे प्रियानो, देवानं काय केलं? येशू या जगामध्ये आला. क्रिसमस म्हणजे काय? देवानं माणसाबरोबर मैत्री केली किंवा देवाचे आणि माणसाचे संबंध जोडले गेले प्रियानो. क्रिसमस म्हणजे काय? या दिवशी देवाचा पुत्र या जगामध्ये आला. मनुष्य, या अगोदर मनुष्य आणि देव एकत्र नव्हते प्रियानो. का एकत्र नव्हते? ते त्यांचं कम्युनिकेशन होत नव्हतं. का? पापामुळे प्रियानो. यशाया 59:1-2 मध्ये असं म्हटलंय की आमचा देव परमेश्वर, त्याच्यामध्ये आमचं पाप, तो आणि आम्ही आमच्यामध्ये आमचं पाप प्रियानो आडभिंत असल्यामुळं आम्हाला तो दिसत नाही आणि आमच्या प्रार्थनेचं तो उत्तर देत नाही, आमचं तो ऐकत पण नाही. पापाची आडभिंत माणूस आणि देव यांच्यामध्ये होती प्रियानो. त्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं, त्या पापामुळं मनुष्य देवापासून दूर गेला. बायबलमध्ये पाहतो की ज्यावेळेस परमेश्वर आदाम आणि हवेने फळ खाल्लं, तो बागेमध्ये आला, त्यावेळेस देवानं पहिला प्रश्न विचारला, आदामा तू आता कुठे आहेस? देव सर्वज्ञानी आहे, त्याला माहित होतं आदाम आणि हवा झुडपाच्या पाठीमागे लपलेले आहेत. पण तो आध्यात्मिक अर्थातून देवाने त्याला प्रश्न विचारला, आदामा तू आता कुठे आहेस? कारण की आदाम देवाच्या कल्पातून हरवला होता प्रियानो. आत्मिक अर्थ त्यानं देवाची जी उपस्थिती होती ती त्याने गमावली होती प्रियानो. आणि म्हणून देवाने विचारलं की आदामा तू आता कुठे आहेस? देव मनुष्यापासून विभक्त झाला प्रियानो, किंवा मनुष्य देवापासून विभक्त झाला होता प्रियानो. आणि म्हणून हे जे तुटलेले माणसाचे संबंध आहेत त्याच्यामध्ये एक भिंत होती. ती भिंत म्हणजे पापाची भिंत. आणि ती पापाची आड भिंत पाडण्यासाठी येशू ख्रिस्त या दिवशी आमच्यासाठी त्याला गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला प्रियानो. क्रिसमस म्हणजे काय? येशू या जगामध्ये आला, त्याने काय केलं? परमेश्वराचा हात घेतला आणि माणसाचा हात घेतला आणि दोघांचा हात एकमेकाच्या हातामध्ये दिला. देवाचे आणि माणसाचे तुटलेले संबंध त्याने जोडले. यालाच आम्ही क्रिसमस म्हणतो प्रियानो. हालेलुया. आम्ही टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. या दिवशी मनुष्याचे आणि देवाचे संबंध जोडले गेले, त्यालाच आम्ही क्रिसमस म्हणतो प्रियानो. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, क्रिसमसचं हे आंतरिक रूप आम्ही पाहतो की क्रिसमस म्हणजे काय? तर पहिली गोष्ट, देव आमच्यासाठी मानव बनला आणि या दिवशी येशू आमच्यासाठी तारण घेऊन आला. तिसरी गोष्ट, येशूनं अंधकार प्रकाशामध्ये बदलला. आणि चौथी गोष्ट, देव व मनुष्य यांची मैत्री येशूनं केली प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की हा क्रिसमस जर आम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतला तर आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. क्रिसमस केवळ गव्हाणी सजवणं किंवा या गोष्टी नाही प्रियानो, त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत, परंतु त्यापेक्षाही तुम्ही आध्यात्मिक त्याचं रूप समजून घेणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि म्हणून आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, या क्रिसमसच्या निमित्तानं तो प्रकाश तुमच्यावर प्रकाशला पाहिजे प्रियानो. आजच्या सकाळी त्याला म्हणा की प्रभू, तो तुझा दैवी प्रकाश माझ्यावर येऊ दे. आजच्या सकाळी त्याला म्हणा की प्रभू, माझा हात घे आणि नव्यानं परमेश्वराच्या हातामध्ये तू दे. बायबल सांगता आकाश, पृथ्वी, मनुष्य आणि देव यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तो मध्यस्थ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. दुसरा कोणी मध्यस्थ नाहीये. देवाच्या लोकांना देव तुमच्यावर प्रेम करतो. आजच्या सकाळी मला तुम्हाला महत्वाची आणि आनंदाची बातमी सांगू द्या की देवानं आजच्या दिवशी तुमच्या आणि माझ्यासाठी गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतलेला आहे. तो किती लीन आणि नम्र तुमच्या आणि माझ्यासाठी झाला प्रियानो. देव असताना एका गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेणं, देव अद्भुत आहे. किती अद्भुत आहे ना परमेश्वर आमचा, किती अद्भुत आहे. त्याच्यासारखा अद्भुतपणा आम्ही कोणामध्ये पाहू शकत नाही प्रियानो. परमेश्वर किती अद्भुत आहे प्रियानो. त्यानं आमच्यासाठी एवढं लीन केलं स्वतःला, त्याची महिमा स्वर्गातली सोडली आणि गायीच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला. देवाच्या जागेवर तुम्ही आणि मी असतो तर आम्ही कुठे जन्म घेतला असता? कुठेतरी चांगल्या राजमहालात जन्म घेतला असता प्रियानो. पण देवानं आमच्यासाठी किती नम्रपण स्वीकारलं, त्यानं गायीच्या गोठ्यामध्ये आमच्यासाठी जन्म घेतला. किती विशेष आहे हो. किती नम्रपण आम्ही येशूमध्ये पाहतो. आणि म्हणून नम्रता हा विषय येशूनच आम्हाला शिकवावा प्रियानो. किती नम्र झाला त्याने, गायीच्या गोठ्यामध्ये आमच्यासाठी जन्म घेतला. प्रियानो, तुम्ही आणि मी, आमचा जन्म ज्या ठिकाणी झाला प्रियानो ते ठिकाण पहा. चांगल्या ठिकाणी जन्म झालाय आमचा. कुणी आहे का गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतलेला? कोणीच नाही आमच्यामध्ये. पण देव किती अद्भुत आहे ना. त्याचं निराळपण आम्ही पाहतो की गायीच्या गोठ्यात आमच्यासाठी जन्म घेतला. किती नम्रपणा त्याच्यात आहे. परंतु प्रियानो, तो दैवी आहे, तो अद्भुत आहे. आज आम्ही चांगल्या ठिकाणी जन्म घेतलाय. कोणी हॉस्पिटलमध्ये घेतला असेल,
कोणी चांगल्या त्यांच्या घरामध्ये घेतला असेल, पण आम्हाला कोणी ओळखत नाही. येशूने गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला, पण माझा येशू जगप्रसिद्ध आहे प्यानो. हालेलुया. आम्ही ठाय वाजून त्याला धन्यवाद देऊया. आम्ही मोठ्या ठिकाणी जन्म घेतला, पण आम्हाला कोणी ओळखत नाही, पण देव येशूने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, पण तो जगप्रसिद्ध आहे प्यानो. हालेलुया. हे दैवीपण आम्ही त्याच्यामध्ये पाहतो प्यानो. येशूचा जन्म ज्यावेळेस झाला प्यानो, त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की जे लोक होते, ज्ञानी लोक, मेंढपाळ लोक, ते कुठं गेले? त्या गोठ्याकडे गेले प्यानो. गोठा पाहण्यासाठी कोणी जातं का? गोठा जर लागला रस्त्यामध्ये तर लोक नाक मोडून जातात तिथून. का? गोठ्याचा घाणाटा वास येतो प्यानो. गोठा पाहणं कोणी पसंत करत नाही, परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, बायबल सांगतं की ज्ञानी लोक त्या गोठ्याकडे आले. कोणाला शोधण्यासाठी? येशूला पाहण्यासाठी. हालेलुया. आजच्या सकाळी तुमचं जीवन कदाचित गोठ्या समान असेल प्यानो. वेगवेगळी दुर्गंधी, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असतील. आजच्या सकाळी प्यानो, हा जर गोठा जर तुम्हाला बदलायचा आहे, तर येशूला या ठिकाणी जन्म घेणं महत्वाची गोष्ट आहे. आजच्या सकाळी आपल्या जीवनामध्ये येशूला आमंत्रित करा. येशूला म्हणा की येशू, आजच्या सकाळी या माझ्या जीवनरूपी गोठ्यामध्ये जन्म घे. आणि जर का येशू तुमच्या जीवनरूपी गोठ्यामध्ये जन्म घेईल प्यानो, या गोठ्याची परिस्थिती बदलली जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं जीवन पण गोठ्या समान होतं प्यानो, परंतु प्रेज द लॉर्ड, आज तुमच्यासारखे ज्ञानी लोक माझ्या समोर आहेत प्यानो. ज्यावेळेस गोठा, त्या गोठ्यामध्ये येशू येतो प्यानो, त्यावेळेस त्या गोठ्याला पाहण्यासाठी ज्ञानी लोक येतात प्यानो. हालेलुया. तुमची ओळख जर तुम्हाला बदलायची आहे, तर या गोठ्यामध्ये येशूला जन्म घेऊन द्या प्यानो. आजच्या सकाळी आपले हृदय प्रभू येशूसाठी खोला आणि त्याला मला येशू, या ख्रिसमसच्या निमित्तानं आमच्या हृदयामध्ये जन्म घे. बायबल सांगतं की येशूचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये झाला. आम्ही गव्हाण ठेवतो प्यानो आणि गव्हाण्यात येशूला दाखवतो. सर्व जग त्याला पाहतं. हे वास्तविक सत्य आहे प्यानो. खरोखर येशूने गायीच्या गोठ्यात जन्म घेतलाय, परंतु आजच्या सकाळी प्यानो संकल्प करा. येशूला म्हणा की येशू, आजच्या सकाळी या ख्रिसमसच्या निमित्तानं मी तुला गायीच्या गोठ्यात जन्म घेऊ देणार नाही. आज माझं जीवनरूपी गोठा तुझ्यासाठी खुला करत आहे. ये आणि माझ्या या जीवनामध्ये, या हृदयामध्ये जन्म घे. आणि जसा येशू या हृदयामध्ये जन्म घेईल प्यानो, या गोठ्यामध्ये जन्म घेईल, तुमचं सगळं वातावरण आणि तुमचं जीवन बदललेलं असणार आहे प्यानो. आजच्या सकाळी मला तुम्हाला एकच सांगायचंय, येशूला तुमच्या गोठ्यामध्ये येऊ द्या. येशूला तुमच्या जीवनामध्ये स्थान द्या. आजच्या सकाळी आपलं हृदय खोला प्यानो आणि त्याला कॉल करा. त्याला म्हणा, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये मला तुझी गरज आहे. जर का येशू तुमच्या हृदयामध्ये येईल प्यानो, तरच खरा नाता साजरा होईल. तर येशूची उपस्थिती आजच्या सकाळी तुम्हाला स्पर्श करेल, तरच खरा नाता होईल प्यानो. किती फराळ केला, किती चांगले कपडे घातले, पण येशूचा स्पर्श जर झाला नाही आजच्या सकाळी, तर मग प्यानो ते सगळं व्यर्थ आहे प्यानो. म्हणून आजच्या सकाळी जर तुमच्या जीवनामध्ये येशूला पाहण्याची तहान असेल, जर तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी सोडून देताल, तर आजच्या सकाळी नक्की येशू तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही प्यानो. आजच्या सकाळी जर त्या बाकी लोकांसमान तुम्ही देवाला पाहण्यासाठी तहानलेले असाल, त्या मेंढपाळ लोकांसमान तुम्ही देवासाठी जर तहानलेले आणि भुकेले होताल, तर आजच्या सकाळी माझा येशू नक्की तुमच्या जीवनामध्ये जन्म घेईल आणि तुमच्या जीवनाची सगळी तो परिस्थिती बदलून टाकेल. हालेलुया. चला तर आजच्या सकाळी प्यानो आम्ही सगळेजण उठून उभं राहूया आणि या ख्रिसमसच्या निमित्तानं त्याला म्हणूया की प्रभू, माझ्या हृदयामध्ये जन्म घे. थँक यू जीसस. वर्शिप यू जीसस. ग्लोरी ग्लोरी मास्टर. हालेलुया. देवाची माहिती प्रेझेन्स आमच्यामध्ये आहे. हा समय आशीर्वादाचा समय आहे. इकडे तिकडे पाहू नका, आपले डोळे बंद करा प्यानो. प्रभू आणि तुम्ही आजच्या सकाळी केवळ परमेश्वर आणि तुम्ही. हो, त्याला म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. मला तुला माझ्या हृदयात आमंत्रित करायचं आहे. प्रभू माझ्या हृदयामध्ये मला तुझी गरज आहे. थँक यू होली स्पिरिट. थँक यू जीसस. ग्लोरी मास्टर. हालेलुया. धन्यवाद येशू. आपले हृदय खोला आणि त्याला आमंत्रित करा आपल्या हृदयामध्ये. थँक यू जीसस. ओ वर्शिप यू जीसस. जशी प्रार्थना सुरू होईल प्यानो, देवाचं सामर्थ्य अनेकांना स्पर्श करणार आहे. मी जे माझ्या रूम मध्ये प्रार्थना करत असताना पाहिलं त्या गोष्टी देव आजच्या सकाळी तुमच्या जीवनामध्ये करेल. हालेलुया. देव अनेकांना स्पर्श करणार आहे. तुम्ही बाहेर जरी असले तरी घाबरू नका. माझ्या स्पर्शाने तुमचं जीवन बदलू शकत नाही. देव तुमचं जीवन बदलणार आहे. जिथं तुम्ही मला ऐकत आहात, देवाचं सामर्थ्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. ओ द पॉवर ऑफ गॉड इज फ्लोइंग. देवाचं सामर्थ्य आजच्या सकाळी फिरत आहे. हो, थँक यू जीसस. आज येशू तुमच्या जीवनामध्ये जन्म घेऊ इच्छित आहे. तो म्हणत आहे, कोणतं हृदय माझ्यासाठी उघडत आहे. ओ आपले हृदय खोला. ओ त्याच्यासाठी तहानलेले व्हा आणि भुकेले व्हा. त्याला म्हणा, परमेश्वरा, मी जरूर नवीन कपडे घालते आनंदामध्ये. मी जरूर डेकोरेशन केले घरामध्ये. मी फराळ बनवलाय प्रभू, परंतु जर तू माझ्या हृदयात
येणार नाही, तू जर माझ्या जीवनामध्ये येणार नाही प्रभू, तर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आणि म्हणून परमेश्वरा मला तुझी गरज आहे. आजच्या सकाळी त्याला कॉल करा, त्याला बोलवा, त्याला म्हणा परमेश्वरा मला तुझी गरज आहे. तुम्ही आजच्या सकाळी हताश आणि निराश असताल प्रियानो, तुम्ही आजारी असताल, कदाचित तुम्ही खर्च आजारी असताल प्रियानो, कदाचित अनेक लोक वेगवेगळ्या पापामध्ये अडकलेले असतील. आजच्या सकाळी देवाला हाक मारा, त्याला म्हणा परमेश्वरा ओ माझ्यावर दया कर. आजच्या सकाळी तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, ते आहे की आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात थांबणारा जन्मदिन आहे. ओ थँक्यू जीसस. कोणीतरी एक स्त्री बाहेर रडत आहे. ओ थँक्यू जीसस. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. ओ तू तुझ्या जीवनाबद्दल विचार करत आहे. तू ख्रिसमस सकाळी साजरा करत असताना तू भोवताल ती परिस्थिती पाहिलीस आणि ती परिस्थिती पाहून तू म्हटलीस की माझ्या बरोबर कोणी नाहीये, तू बाहेर बसलेली आहेस. ओ थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आणि तू रडत आहेस या समयी. ओ प्रभू तुझा आवाज ऐकत आहे, प्रभू तुझा आवाज ऐकत आहे, प्रभू तुझ्या हृदयामध्ये इच्छित आहे. थँक्यू जीसस. आपले हृदय खोल, आपलं हृदय खोल प्रभूसाठी. मी प्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर पाहत आहे. थँक्यू जीसस. ओ थँक्यू होली स्पिरिट. द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. रिसीव्ह, रिसीव्ह. तुला देव हलवत आहे याच्या सकाळी, तुला देव हलवत आहे याच्या सकाळी. ओ थँक्यू जीसस. यू आर नॉट अलोन. तू एकटी नाहीयेस, प्रभू तुझ्या पाठीराखा आहे. प्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. थँक्यू होली स्पिरिट. ओ वर्शिप यू लॉर्ड. माझ्या उजव्या बाजूला कोणीतरी एक व्यक्ती आहे, त्याच्या पोटामध्ये त्रास आहे. ओ थँक्यू जीसस. तुम्ही आता 2-3 दिवसापूर्वी डॉक्टर कडून जाऊन आलेला आहात. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. ओ द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. तुमच्या पोटावर हात ठेवा. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. ओ सर्व प्रकारचे पोटाचे आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. यू सिकनेस पॉवर कम आउट राइट नाउ. कम आउट बाय येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस. पोटाचे आजार तुम्हाला सोडत आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस. मी पाहत आहे प्रभूचं सामर्थ्य अनेक लोकांना टच करत आहे. एक बहीण या ठिकाणी आहे, ती मुलासाठी प्रार्थना करत आहे, ती मुलासाठी प्रार्थना करत आहे, तिला मुलगा होत नाहीये. हो बहिणी, देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. ज्यावेळेस तू पुढील चर्च मध्ये येशील त्यावेळेस तुझ्याकडे मूल असणार आहे. तुझ्या गर्भाशयाला प्रभू चेंज करत आहे. तुझ्या गर्भाशयाला प्रभू चेंज करत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. ओ आय नो तुझ्या गर्भाशयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आजच्या सकाळी देव तुला टच करत आहे, टच करत आहे, टच करत आहे प्रभू तुला. यस थँक्यू जीसस. ते प्रॉब्लेम निघून जात आहे. गो गो इन द नेम ऑफ जीसस. गर्भाशयावरचं सगळं ते सगळ्या त्या चुकीच्या गोष्टी निघून जाऊ दे. काही चुकीचं आहे त्या गर्भाशयामध्ये रिब्यूक करतो येशूच्या नावामध्ये. ज्यावेळेस तू पुढच्या वर्षी चर्च मध्ये येणार आहे त्यावेळेस तुझ्याकडे बाळ असणार आहे. थँक्यू होली स्पिरिट. ओ धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. कोणीतरी मनुष्य माझ्या डाव्या बाजूला आहे. तो सुसाईडचा विचार केला होता. एक 10 दिवसापूर्वी तो सुसाईडचा विचार केला होता. मला माहित नाही तू कोण आहेस. तू सुसाईडचा विचार केला होता. परमेश्वराने तुला वाचवलेला आहे. आणि म्हणून आजच्या सकाळी दोनच्या मध्ये आहे. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. आत्महत्या करू नको. आत्महत्या करणाऱ्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जागा नाहीये. महाप्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. तुझे सगळे व्यक्तिगत प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करत आहे. हो तुला सेक्शुअल प्रॉब्लेम आहे. हो तुझ्यामध्ये शारीरिक कमतरता आहे. थँक्यू जीसस. प्रभूचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. तू अनेक वेळेस तुझी समस्या पाहून रडत आहे. हो ते प्रॉब्लेम तुला भेडसावत आहे. तू सुसाईडचा प्रयत्न केला होतास. हो तुझ्या मनात ते सारखे विचार येत आहे. पण आजच्या सकाळी देव तुला आजाद करत आहे. हो द पॉवर ऑफ गॉड इज कमिंग. देवाचं सामर्थ्य येत आहे. अंधकाराचं सामर्थ्य प्रयोग केलं जात आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. कुणीतरी व्यक्ती या ठिकाणी आहे, तिच्या डाव्या डोळ्यामध्ये त्रास आहे. आजच्या सकाळी येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. डोळ्याचा त्रास निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. डोळ्यामधला त्रास निघून जाऊ दे. हो तुमच्या उजव्या डोळ्याला त्रास आहे. हो डोळ्यामध्ये तुम्हाला गाठ असल्यासारखं वाटत आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला टच करत आहे. हो गॉड इज टचिंग यू राइट नाउ. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर आहे. देवाचं माहिती सामर्थ्य
हालेलुया. तू तुझ्या जीवनाबद्दल रडत आहे. Jesus. तू तुझ्या जीवनाला दोष देत आहे. Jesus. तू तुझ्या जीवनाला दोष देत आहे. हालेलुया. बहिणी, शैतान दोष भावना देणार आहे. तो तुला दोष लावत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त तुला म्हणत आहे, शांतीने जा, शांतीने जा. प्रभूला शांतीने जा. यापुढे पाप करू नको. देवाची प्रेझेन्स तुझ्यावर येत आहे. देवाची माहिती उपस्थिती तुझ्यावर येत आहे. Oh, receive. Thank you, Jesus. Thank you, Jesus. कोणीतरी एक व्यक्ती या ठिकाणी आहे, त्याला दाताचा त्रास आहे. दातामध्ये त्याच्या काही नाही तकलीफ आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुला स्पर्श करत आहे. या समय येशू तुला स्पर्श करत आहे. या समय येशू तुला स्पर्श करत आहे. हो, ती समस्या निघून जात आहे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. Thank you, Lord. Worship you. Thank you, Jesus. मैं भी वहाँ रहूं, जाओ तुम जहाँ, यीशु पीछे मैं आऊं, जाओ तुम जहाँ, यीशु पीछे मैं स्टमकमध्ये त्रास आहे, पोटामध्ये. थँक यू लॉर्ड. देव तुम्हाला पोटाला स्पर्श करत आहे. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. तुमच्या पोटामध्ये काहीतरी त्रास आहे. हो, प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. तुम्ही स्त्री आहात. प्रभूचं सामर्थ्य तुमचं देत आहे. होली स्पिरिट, देवाचं सामर्थ्य सर्वत्र काम करत आहे. जिथपर्यंत देव या माईकचा आवाज जात आहे तिथपर्यंत देवाचं सामर्थ्य तुमचं आहे. थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. कुणीतरी एक तरुण या ठिकाणी आहे. देव त्याला चांगला जॉब या वर्षामध्ये देत आहे. हो, तुझ्यासाठी ती नवीन सुरुवात आहे. हो, ज्यावेळेस तुला जॉब मिळेल, ही ख्रिसमसची जी मीटिंग आहे त्याची तू आठवण कर. प्रभूला गौरव दे. तुला प्रभू चांगला जॉब देत आहे. चांगला जॉब परमेश्वर तुला देत आहे. हो, थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू होली स्पिरिट. थँक यू जीसस. आपले डोळे बंद करा. प्रभू सर्वांना स्पर्श करत आहे. मी पाहत आहे प्रभू सर्वांना स्पर्श करत आहे. मी तर माझ्या पवित्र आत्म्याच्या दानाच्या द्वारे काही लोकांसाठीच मी बोलू शकतो, पण देव तर सर्वत्र आहे. तो सर्वांचीच प्रार्थना करत आहे. ओ वर्शिप यू जीसस. ओ द पॉवर ऑफ गॉड इज moving. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा. हृदयापासून त्याला हाक मारा. ओ वर्शिप यू. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Thank you, Lord. Thank you, Lord. Lord Jesus. Worship you, worship you, worship you, Jesus. Yes. ज्यांना अन्य भाषामध्ये प्रार्थना येते त्यांनी अन्य भाषामध्ये प्रार्थना करा. Oh, glory, 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 glory. Worship you, worship you, worship you, worship you. अनेक लोकांना हल्ल्यासारखं वाटत आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. देवाचा अभिषेक येत आहे. नासरेत गावातील येशू, बेथलेहममधील येशू, आजच्या सकाळी तुमच्या जीवनरूपी या घरामध्ये, या जीवनरूपी मोठ्यामध्ये त्याचं घेऊन येत आहे. आपली हृदय त्याच्यासाठी Jesus. Worship you, Jesus. Glory, glory. Jesus. Oh, worship you, Jesus. Worship you, worship you, worship you. Glory, glory, glory. देवाचं सामर्थ्य येत आहे. सर्वत्र देवाचं सामर्थ्य काम करत आहे. अंधकाराचं सामर्थ्य तुटलं जात आहे. ज्या लोकांना विशेष समयामध्ये त्रास होतो, त्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. आमोशा पौर्णिमेला ज्या लोकांना त्रास होतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लॉर्ड त्यांना स्पर्श कर. सगळ्या अंधकाराच्या बंधनं मी तोडतो. आजच्या सकाळी येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये सगळे बंधन मी तोडतो. येशूच्या नावामध्ये. काही लोक असे आहेत की त्यांना झोप
तुम्हाला स्पर्श करत आहे. तुमच्या चिंता तुम्हाला ग्रासत आहे. Yes, Lord. तुमचे विचार तुम्हाला त्रास देत आहे. Jesus. हो, आता सकाळी येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. येशूच्या नावामध्ये. तुमच्या घराबद्दल तुमची चिंता आहे. Jesus. विचार करतात तुमच्या घराबद्दल. येशू. येशू तुमच्या घरातील लोकांना स्पर्श करत आहे. Jesus. आता सकाळी देव त्यांना टच करत आहे. येशूच्या तुमचं नावामध्ये. घर बदलून जात आहे. Jesus. तुमच्या घरामध्ये परमेश्वराची महिमा येत आहे. Jesus. थँक यू जीसस. Hallelujah. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. Thank you, Father. कोणीतरी एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये जीवन जगणारी एक व्यक्ती आहे. प्रवेश तुम्हाला या वर्षामध्ये उंच करणार आहे. Hallelujah. उंच करणार आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात. ओ मी पाहत आहे की देव तुम्हाला उंच करत आहे. Yeah, देव या Lord. वर्षामध्ये काहीतरी अद्भुत तुमच्यासाठी करणार आहे. Jesus. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात. तुम्ही Hallelujah. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात. Jesus. हो तुम्ही कदाचित विद्यार्थी असू शकता, टीचर असू शकता किंवा शैक्षणिक क्षेत्राशी तुम्ही जोडलेले असू शकता. देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करणार आहे. Hallelujah. हालेलुया. हे वर्ष तुमच्यासाठी blessed वर्ष असणार आहे. Yes, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. हे यीशु तू झूले झूले हम सभी. आपले हात वरती करून गाऊया. हे यीशु तू झूले झूले. लास्ट आम्ही गाणं आहोत पियानो आणि त्यानंतर आम्ही प्रार्थनेचा समारोप करणार आहोत. सर्व गाऊया. तेरी महिमा का बादल बादल घेरे इस जगह को. तेरी महिमा का बादल बादल घेरे इस जगह को. हे यीशु तू झूले झूले हम सभी को. हे यीशु तू झूले झूले हम सभी को. लॉर्डच्या सकाळी या लोकांना नव्याने मी तुझ्या हातात देतो लॉर्ड. ख्रिसमसचा जोय यांच्या जीवनातून टाकलास. उपकार मानतो बाबा. तुला पाहण्याची ताण घेऊन आजच्या सकाळी या ठिकाणी आले लॉर्ड. मागे लोकांसमान मेंढपाळ लोकांसमान ते तुझा शोध घेत आहेत. आजच्या सकाळी तुझं प्रेमळ हृदय त्यांच्यासाठी खोल लॉर्ड. त्यांच्या जीवनरूपी घरामध्ये जन्म घे बाबा. आज ते त्यांची हृदय तुझ्यासाठी उघडत आहेत लॉर्ड. प्रभू हे वर्ष त्यांच्यासाठी अद्भुत वर्ष असू दे बाबा. लॉर्ड तुला धन्यवाद देतो या लोकांच्या जीवनाबद्दल लॉर्ड. वर्षभरानंतर बाबा मी या लोकांना पाहत आहे प्रभू. ओ लॉर्ड हे तुझे लोक आहेत लॉर्ड. यांना तू सुरक्षित ठेवलंस लॉर्ड. एक देखील बाबा मी गमावला नाही प्रभू. करोना व्हायरस मुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले बाबा. परंतु प्रभू तुझं कव्हरिंग चर्चवर होतं बाबा. ओ तुझं कव्हरिंग चर्चवर होतं बाबा. आणि म्हणून तुझ्या लोकांना तू सुरक्षा दिलीस. उपकार मानतो. सर्वांना सांभाळून या ठिकाणी आणलंस. उपकार मानतो बाबा. तुझ्या पंखाखाली खरोखर तू आश्रय आहे प्रभू. आश्रय तू या लोकांना तू दिलास. तुझे उपकार मानतो बाबा. यापुढे सांभाळ प्रभू. आणि या सगळ्या व्हायरस पासून त्यांचं रक्षण कर बाबा. Yes, Lord, yes. आता माणसाच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडची तुझी दैवी शांती, आनंद, आशीर्वाद आणि आरोग्य या लोकांच्या जीवनात आम्ही देतो बापा. विशेष प्रार्थना करतो बापा. त्यांच्या जीवनातलं कंगालपण काढून टाक. घरातली अशांती काढून टाक लॉर्ड. हो आणि अद्भुत गोष्टी या वर्षामध्ये त्यांच्यासाठी कर. हे वर्ष त्यांच्यासाठी ब्लेस्ड वर्ष असू दे. खरोखर मागच्या वर्षी बापा प्रोफेसाई केली होती की हे वर्ष विजयाचं वर्ष आहे लॉर्ड. चर्चने विजय मिळवलेला आहे लॉर्ड. Yes, Lord. चर्चने विजय मिळवलेला आहे लॉर्ड. Yes. आणि चर्चने बापा खरोखर करुणावर मात केल्याने विजय मिळवलेला आहे. Yes, yes. तुला धन्यवाद देतो बापा. धन्यवाद. आजच्या सकाळी सर्वांना मी तुझ्या हातामध्ये देतो. Yes, Lord. हो आमच्या प्रार्थनेचं जे संरक्षणाची जी वलय होती
होती ती वलय बापा वर्षभर त्यांच्या भोवती काम करत होती. धन्यवाद देतो बापा. या लोकांना मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. लॉर्ड, मागी लोक आणि मेंढपाळ लोक ज्यावेळेस त्यांनी तुला पाहिलं आणि ज्यावेळेस ते रिटर्न चालले होते, त्यांना तुझ्या भेटण्याचा बाप्पा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. मास्टर, जसे हे लोक आता रिटर्न जात आहेत, तुझा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते बाप्पा. तुझ्या जॉयनं भर बाप्पा, हेवनली जॉयनं, स्वर्गीय आनंदानं भर आणि होते तुझं गौरव. लॉर्ड जीसस, आम्ही आल्हाट परिवारासाठी प्रार्थना करतो. लॉर्ड, ज्या परिवारानं आम्हाला हा हॉल दिला, लॉर्ड जीसस, आल्हाट अंकल बद्दल आणि बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. या कठीण समयामध्ये देखील बापा ते तुझ्या लोकांबरोबर उभे राहिले. लॉर्ड, ज्यावेळेस तुझ्या लोकांबरोबर बापा लोक उभे राहतात, त्यांचं तू स्मरण करतोस बापा. दावीद बापा ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस देवाच्या लोकांबरोबर तू उभा राहिला आणि त्यानं गल्ल्याचा वध केला लॉर्ड. आणि म्हणून दावीदाला तू राजा बनवलंस, त्याचा राजपद आणि त्याची महिमा वाढत गेली लॉर्ड. हा परिवार या कठीण समयामध्ये आमच्या बरोबर राहिला प्रभू आणि त्यांनी परमिशन दिलं बापा हॉलमध्ये आम्हाला मीटिंग करण्यासाठी. आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बापा. त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या परिवारावर, त्यांच्या नातवंडावर, मुलावर, सुनावर बापा आशीर्वाद बोलतो बापा. पिढ्यानपिढ्या बापा आशीष त्यांच्या जीवनामध्ये वाहू दे, हीच आम्ही प्रार्थना करतो. पिता, आमची प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. सर्व आदर, मान, महिमा आणि गौरव तुला देत तारणाऱ्या येशूच्या नावात मागतो. आम्ही काय वाजून परमेश्वराला धन्यवाद देऊया. तुम्हा प्रत्येकाला न्यू लाईफ चर्च करून मी शुभेच्छा देतो. हॅपी ख्रिसमस. आम्ही बसूया सर्वजण.